जय महाराष्ट्र मित्रांनो, हा व्हिडिओ बघितला तुम्ही? उबर से रिक्शा बुक किया है और ये बोल रहे हैं जो मीटर में आया मीटर नहीं चलता इधर महाराष्ट्र में, मीटर नहीं चलता है। मार के दिखा। मीटर ही सुनतोय मी। मी पण मराठी सांगतो तुम्हाला, तुम मार के दिखा मेरे को, है ना? आ जाओ, लोकेशन कोरेगांव पार्क देख लो, इसको भी सिखाऊंगा आज। निकाल डंडा, डंडा निकाल। तू गाली दे ना, तू गाली तुमको मैं दिया ही नहीं, ठीक है? कैसा आया? तिकडे जा मुंबईला, सध्या नको शिकवा। मी नाही जाणार मुंबई, तुम्ही जा, तुम्हाला जाणे काय? महाराष्ट्रामध्ये असा करतोय, महाराष्ट्रामध्ये मला काय सांगता येईल? त्या व्हिडिओमध्ये हा कुठला का असताना त्यांना म्हणतो की तो मी मुंबईचा आहे, इथला आहे, तिथला आहे. भाऊ, तू मुंबईचा असू, पुण्याचा असू, तू कुठलाही असू दे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, पुण्यात जर आलात ओला, उबेर, रॅपिडो काही बुक करा, तुम्हाला मीटरनेच जावं लागेल. जर तुमची लायकी नसेल मीटरने जायचं तर ओला, उबेर वगैरे ॲप अजिबात तुम्ही बुक करूच नका. आणि ओला, उबेर ॲप हे आमचे रेट ठरवू शकत नाही. आमचा रेट आहे ना फक्त मीटरच ठरवतो. मीटरने जेवढं होईल तेवढं पेमेंट द्यायचं. हे ओला, उबेर जे ॲप आहेत हे फक्त टेक्निकल ॲप आहे. हे आम्हाला तुम्हाला भेटवण्यासाठी हे ॲप आहे, अदरवाईज बाकी कोणतंही नाही. हे फक्त सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी आहे. हे किंमत ठरवू शकत नाही आमचं. तर आमचं किंमत ते आम्ही मीटरनीच ठरवणार आणि मीटरनीच जाणार. आणि जेवढे पण महाराष्ट्रातले असू किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या असू, कोण कुठलेही असू दे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा भावांनो, सगळ्यांना सांगणं माझं विनंती आहे, प्रत्येकाने ओला, उबेर, रॅपिडो काही असू दे त्यांना मीटरवरतीच घेऊन जावा. बघा, हा आपला रिक्षावाल्याला काय बोलतो, पोलिसांना दंडा काढला, याने हात उचलला मारायला. अरे पण तुला त्यांनी सांगितलंय मीटर प्रमाणे पैसे दे, तर तो द्यायला पाहिजे. तर तिथं तो वाद वाढवतोय त्याला आणि त्याचा व्हिडिओ काढून पोलिसांना सांग, नाही तर कोणालाही सांग. आम्हाला आरटीओने ठरवून दिलेलं रेट आहे, त्या रेटच्या हिशोबाने आम्ही घेऊन जाणार. आणि मित्रांनो, जे भुलटेगिरी करताय तुम्ही, बरेच जण मीटरवरती घेऊन जात नाही, तर अशांना माझी विनंती आहे की तुम्ही हे बाहेरचे असू, पुण्यातले असू, कोणी असू, लेडीज असू, जेंट्स असू, काही बघू नका, मीटरवरनं घेऊन जावा. कारण 10-20 रुपयाचा फरक पडतो, पण ते 10-20 रुपये जर दिवसभरामध्ये जर बघितलं तर पूर्ण तुमची सीएनजी निघते. तर लक्षात ठेवा, आपली सीएनजीचा पूर्ण पैसा निघतो त्याच्यामध्ये. तर आपल्या दिवसाला 500-700 रुपये नुकसान होतो या हिशोबाने. तर प्रत्येकाने मीटरनेच घेऊन जावा. त्या काकांनी जो घेतला निर्णय, मीटरचेच पैसे पाहिजे. आणि असं कोण जर नडत असेल तर आपल्या आजूबाजूचे मित्र, रिक्षा मित्र, त्यांनी आपापल्या लोकांना मदत करावं, ही माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आणि पुन्हा एकदा विनंती करतो, सगळ्यांनी मीटरनेच जावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.